केडी चौधरी डाळिंब यार्ड पुणेमध्ये आज खऱ्या अर्थानं शेतकऱ्यांना सत्यता पाहायला भेटली. आणि ती सत्यता काय होती की गेले 8-10 दिवस 15 दिवस तुम्ही मार्केटला येत आहे आणि मार्केटमध्ये आवक कमी असून जे रेट होते आणि आज आवक वाढल्याच्या नंतरचे जर रेट पाहिले आपण तर ते टिकून होते किंबहुना त्याच्यापेक्षा वाढ होते. हे सत्य आहे. सत्य. आणि ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये ते वाचते तुम्हाला सारखे विचारतायत करून काय रेट याला काय नाही असे अनेक जण विचारतात. कारण तुम्ही त्याची पट्टी स्टेटसला ठेवली होती. का ठेवली होती की जेणेकरून शेतकरी जो जागा फसला जातोय तो फसू नये म्हणून पट्टी. आणि आता इथे वाचते बघा. हा. तर अनेक शेतकऱ्यांना कॉन्टॅक्ट मध्ये असणारे हे व्यक्तिमत्व आहे. फक्त आता बोलता बोलता आमच्या चर्चेत अशी झाली की इथं बाजारामध्ये माल वाढून सुद्धा रेट वाढले आणि ऍव्हरेजली शुक्रवारपेक्षा 10 रुपयांनी सरासरी दुकानाची आमची वाढली. हे होत असताना आता जागेवरती आज काय कंडिशन झाली तुम्ही सांगितलं. रेट घसराय. जागेवरती मार्केटमध्ये माल वाढून सुद्धा आज रेट वाढलेलेच 10% का होईना नाही. पण जागेवरती रेट व्यापारी 10% कमी मागायला लागले आज. म्हणून मी सांगू इच्छितो हे शेतकऱ्यांनी 15 दिवस मार्केट अनुभवलं. माल कमी होता, रेट टिकून होते. आज माल वाढून रेट वाढले 10%. याचा अर्थ असा लक्षात घ्या की आज आम्ही जे 6 महिने जे राजस्थान गुजरातला जो व्यापाऱ्याला ताकद देतो त्या ताकदीनं व्यापाऱ्यांनी आपल्याकडे आवक वाढली तरी रेट वाढून दिला. परंतु ज्याची कॅपॅसिटीज नाहीये, जो फक्त गाडीला कमिशन देतो आणि कमिशन देऊन माल बोलावतो, माल बोलावल्यानंतर त्याचा माल वाढल्याच्या नंतर त्या शेतकऱ्याची चुकी काय हो. कारण त्या शेतकऱ्याला आज आपल्याकडे रेट वाढून मिळत आहेत, जागेवर बंदी रेट वाढून आहेत, पण तिथं रेट ढासळल्यामुळे त्याचे परिणाम काय झाले. त्यांचे रेट थोडेसे ढासळले की जागेवरती रेट ढासळायला सुरुवात होते. म्हणून मी महाराष्ट्रातल्या तमाम माझे डाळी उत्पादक शेतकऱ्याला सांगू इच्छितो केडी चौधरींची कॅपॅसिटी किती आहे. 10,000 कॅरेट 9,000 कॅरेट बुकिंग करून बोलावणार. पण ती जर 10ची 12 झाली त्याचा रेटचा परिणाम आपल्या बाजारपेठेवर झाला की तो जागेवरचा व्यापारी हा कमी रेटमध्ये मागायला चालू करतो. आणि हे परिणाम काय, फक्त थोडासा माल मार्केटमध्ये वाढला त्यांच्याकडं विक्री, ज्याची कॅपॅसिटी 500 कॅरेटची त्याला 700 कॅरेट झालं, ज्याची कॅपॅसिटी 1000 आहे त्याला 1,500 झालं, ज्याची 2000 आहे त्याची 2,500 झालं, 3,000 झालं. तर कॅपॅसिटी संपती. कारण त्याचा व्यापारी त्याच्या स्टेशनला 50 बॉक्स पाठवणार आहे, कोण 100 पाठवणार आहे, कोण 200 पाठवणार आहे. त्या कॅपॅसिटीत वाढ होत नाही. वाढ कधी होती, त्याच्याकडं माल वाढला आणि कमी स्वस्त रेटमध्ये मिळाला म्हणून त्याचे रेट माल पुढे पाठवत असेल तर मी नम्र आवाहन माझ्या शेतकऱ्यांना करू इच्छितो तुमच्या माध्यमातून की माझ्या झाडावरून माल हा काय पळून जाणार नाही. माझी कॅपॅसिटी जर आज माझी 500 कॅरेट विकायची किंवा 1000 कॅरेट विकायची ना, ते बुकिंग करून घेऊ द्या, पण रेट ढासळून यावर्षी द्यायचं नाही. यासाठी मी ठाम त्या मतात आहे की आज केडी चौधरीकडेच रेट का जास्त निघतायत. तुम्हाला इतरांना केडी चौधरीमध्ये फरक दिसला का. दिसलाय. दुसरीकडला रेट आणि आपल्या रेटमध्ये ती तफावत दिसली. आज तुमच्या गाडीतून जर दुसरीकडे एखादा जात असेल तर त्याला लगेच आपल्याकडं दुसरा निम्मा माल ह्या गाडीत इथं विकलेला आहे आपल्याकडं आणि निम्मा माल दुसऱ्याकडे विकलेला आहे, तर तो लगेच विचार करतोय अरे मी फसलो. ही भावना आज तयार झालेली. म्हणून मी आज या निमित्तानं सांगेल की कुठेही मार्केटमध्ये रेटची कमतरता झालेली नाही. तरी जागेवरती रेट किती कमी तुमच्या मागायला लागले. 10-15% कमी. म्हणजे जो 150 मागत होता तो काय मागितला. 135 140 मागायला. 135 140 मागायला लागली. तर मी या निमित्तानं सांगू इच्छितो की रेट कमी करू नका. तुम्ही रेट कमी केलं तर बाजारपेठेमधून जरी रेट टाईट गेला तरी तो तुमचा कमी केलेला माल हा दिल्ली कलकत्त्याला जाऊन कमी रेट मधला तो कमी विकेल आणि मार्केट मधला माल टाईट गेला तरी त्याचा स्वस्त जाईल. तर ह्याची तफावत जर आपल्याला होऊन द्यायची नसेल तर जागेवरती तुम्ही गडबडून जाऊ नका. तुमच्या मालासारखा माल काय भाव जातो ते चेक करायला घ्या. मी परवा दिवशी त्या आजींची मुलाखत प्रसारित केली होती. आजींनी सांगितलं कच्चा माल 80 रुपये ते 155 रुपये गेला. माझा ह्याच्यापेक्षा माल भारी आणि 120 आणि 130 रुपये मागतायत. माझी अपेक्षा आहे 150 ते 200 रुपये जावी. ही खरी परिस्थिती. आणि मग जर आज एक आजी मला फोन करून सांगतायत तर असे असंख्य लोक आहेत की जे व्हिडिओ पाहतायत आणि त्यांनी ताकदीने रेट वाढवून घेतलेले आहेत. मग जिथं रेट पडत असतील तर त्या आडत्यांना ठामपणे माझ्यासारख्याला विचारलं पाहिजे की तुमची कॅपॅसिटी किती तेवढा माल घ्या, पण रेट पाडू नका. या वर्षी रेट जर पाडले तर एक तर पाणी कमी आहे, तेलेने ग्रस्त आहोत आपण, कळी सेटिंग झालेली नाहीये,
आणि ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये आपल्याला आता रेट पडून द्यायचे नाही, जाग्यावर रेट पाडू नका. जर जाग्यावर रेट पडत असतील तर माल विरळा, जेवढे काढाल तेवढे काढा, हे मी आवाहन करेल. आणि खऱ्या अर्थानं आज एवढी अवघड परिस्थिती आहे, अजून मार्केट चालू झालेली नाहीत महाराष्ट्रातली, सगळी मार्केटमध्ये माल नाहीये आणि त्याच्या आता जर 10-15 रुपये रेट ढासळत असेल तो आपल्याला घातक ठरेल. तुमचा रेट जागेवर ढासळला की आमचे बी रेट ढासळतील. त्यामुळे जागेवर जर रेट ढासळले असतील तर ज्या ज्या दलालाच्या ज्या कॅपॅसिटी आहेत त्याप्रमाणे माल त्यांनी बोलवला पाहिजे. बरोबर आहे का नाही? तुमचं ह्याच्यावर काय मत आहे? कारण आपापल्या कॅपॅसिटीनुसार माल बोलून आपापल्या मालाची विक्री ज्यादा प्रमाणात झाली पाहिजे. कमी प्रमाणात विक्री झाली तर हा परिणाम शेतकऱ्याला सहन करावा लागेल. आणि तो सहन केलेला 10 रुपये 15 रुपये किलो जर आपण सहन करायला गेलो तर कॅरेटला 200-300 रुपये तुटणार आहेत. आणि मग ज्या गाडीवाल्यांनी कमिशन पाहिजे जर आपल्याला इतरत्र नेलेलं आहे तर त्या तिथल्या शेतकऱ्यांनी पहिल्यांदा आमच्याकडे माल आणू नका, पण नाशिक असेल, पुणे असेल, इंदापूर या 3 ठिकाणी आपल्याकडं मोकळं या. आणि मी शेवटपर्यंत सांगतो की मी पहिलेही ठामपणे सांगितलं, गाड्या माल दुकानावर माल कमी आला त्यावेळेस चालेल, पण मी कोणाला कमिशन देणार नाही. मी आलेल्या मालाला योग्य न्याय देण्याच्या भूमिकेत पुढे जाईल. हेच मी जे सांगतो त्याचं कळकळीचं आव्हान यासाठीच की यावर्षी खूप संकट आहेत आणि ती संकट जर टाळायची असेल तर झाडावर माल ठेवा, जेवढा गरजेचा आहे तेवढा विरळा, पण जाग्यावर सौदे कमी करू नका. रेट पडणार नाहीत कारण आंब्याला आज मंदी आहे. 10 रुपये 15 रुपये 20 रुपये मंदी असताना सुद्धा इथे येऊन 30-35 रुपये आंबा विकतोय पुण्यासारख्या ठिकाणी. तर एवढ्या लांब अंतरावर त्याचं ट्रान्सपोर्टिंगचा चार्जेस आणि हे सगळं पाहता 35-30 रुपये किलो जर आंबा पुण्यासारख्या ठिकाणी उत्तर भारतातला विकतोय तर उत्तर भारतात 10 रुपये 12 रुपये जिथं विकत असेल तिथं खाणाऱ्याला 15 रुपये 20 रुपयांनी मिळत असेल. आणि मग तिथं 15 रुपये 20 रुपयांनी आंबा मिळून सुद्धा इथं 100 रुपयाची गोटी त्यांना कमीत कमी 150 रुपयाला खावं लागत असेल. कारण त्याचं ट्रान्सपोर्टिंग चार्जेस असेल या सगळ्या परिस्थितीमध्ये 150 रुपये कुठे आणि 20 रुपये कुठं. आणि आपल्या अजून मालाला आतमधून लाली पण आलेली नाही, पांढरा माल आहे. आणि अशा परिस्थितीत आपला जर डाळिंबाला हा रेट आहे तो आपल्याला कमी करून द्यायचा नाही. एवढंच या निमित्तानं मी माझ्या तमाम महाराष्ट्रातील शेतकरी बांधवांना सांगू इच्छितो. धन्यवाद.